नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं महिपतला जेव्हापासून नागराज आणि प्रिया यांनी किडनॅप केलंय तेव्हापासून दोघांच्याही जीवाला आता काही चैन पडत नाही आहे. कारण का, महिपत हा एवढा मोठा नावाजलेला गुंड आणि त्या गुंडाला प्रिया आणि नागराज या दोघांनी मिळून किडनॅप केलेला आहे. जर महिपत सुटला तर त्याने तर तोंडावरती धमकी दिलेली असते, त्यांना जवळजवळ चेतावणीच दिलेली आहे की जर मी इथून सुटलो तर इथे ह्या बेडकाला आणि ह्या चुचुंद्रीला दोघांनासुद्धा मी सोडणार नाही आहे, असं महिपतने तोंडावरती सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रिया आणि नागराज दोघेही घाबरलेले असतात आणि दोघेही जेव्हा जेव्हा एक एक करून महिपतच्या सोबत असतात तेव्हा तेव्हा दोघेजण आपली बाजू सेफ करण्याचा प्रयत्न करत असतात. कारण महिपत हा कशा वृत्तीचा माणूस आहे नागराज आणि प्रिया दोघांनासुद्धा माहिती असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, नागराजने महिपत समोर आता सांगितलेलं असतं की हे सगळं मला त्या प्रियाने करायला सांगितलं आहे. अरे, तिच्या सांगण्यावरूनच मी तुला इथे किडनॅप करून ठेवले. मला असं वाटलं की तू माझं सत्य पोलिसांना किंवा अर्जुन सायलीला सांगशील आणि मला या प्रकरणात अडकवशील म्हणून, नाहीतर तुला किडनॅप करण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. तर इथे प्रियाने सुद्धा सांगितलेलं असतं की इथे अण्णा सर, मी तुम्हाला किडनॅप केलेलं नाही आहे, हे सगळं नागराज काकांनी मला करायला सांगितले, त्यांनी तुम्हाला किडनॅप करून ठेवले, मी नाही. तेव्हा इथे महिपतला कळलेलं असतं की दोघांपैकी एकाला तरी बाटलीत उतरवायला हवं आहे, या प्रियालाच बाटलीत उतरवायला हवं आहे. कारण नागराज स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तो माझा जीव घेऊ शकतो, ही खात्री आता महिपतला पटलेली असते. तेव्हा तो प्रियाला आता स्वतःच्या बोलण्यामध्ये आता उतरवणार असतो आणि तिला म्हणतो की एक काम कर, तुला माझ्याबद्दल रिस्पेक्ट वाटतो ना, खूपच जास्त आदर वाटतो, तर आता फक्त आदर वाटून काही होणार नाही आहे, मला फादर मान आणि मला इथून काही करून सोडव, असं इथे महिपतने प्रियाला सांगितलेलं असतं. पण अजूनही प्रिया या गोष्टीचा विचार करते, तिने निर्णय घेतलेला नाही. कारण तिला माहिती असतं की जर महिपत सुटला तर तो मला आणि नागराजला दोघांनासुद्धा सोडणार नाही. पण प्रेक्षकांनो, नियतीने ठरवलेलं असतं की आता प्रियाला शिक्षा द्यायची आणि ती शिक्षा आता अश्विनच्या मार्फत प्रियाला मिळणार असते. कारण प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये प्रियाची अवस्था फारच आता बिकट झालेली असते. कारण इथे अश्विनने प्रियाला आता टोकाचा आता निर्णय सांगितलेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये रात्री अपरात्री घरातून बाहेर राहणाऱ्या प्रियाला अश्विनने बरोबर धडा शिकवलेला असतो. महिपतला किडनॅप करण्याच्या मागे इथे आता प्रियाचा हात आहे, ही गोष्ट अश्विनला समजलेली असते. प्रियाचा पाठलाग केल्यानंतर अश्विनच्या समोर खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, प्रियाचा खरा चेहरा अश्विनच्या समोर आल्यानंतर अश्विनने टोकाचं पाऊल उचललेलं असतं. फायनली इथे अश्विनने प्रियाला डिवोर्स पेपर दिलेले असतात. तिच्याबरोबर त्याला आता राहण्याची अजिबात इच्छा नसते. प्रियाबरोबर डिवोर्सचा निर्णय अश्विनने घेतलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये या गोष्टी कशा पद्धतीने पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता रविराज किल्लेदार यांचा अपघात करण्याच्या मागे नागराजचा हेतू असतो की त्याला संपूर्ण प्रॉपर्टी हवी. त्याला इथे रविराज किल्लेदार यांनी कष्टाने कमवलेली संपूर्ण प्रॉपर्टी हवी, म्हणजे वडिलोपार्जित जी काही संपत्ती असते ती आता समान वाटण्या झालेल्या असतात. रविराज किल्लेदारने इथे नागराजला आणि स्वतःला आता सेम प्रॉपर्टी घेतलेली असते. पण तरीसुद्धा इथे नागराजने जे काही बिझनेस करण्याचा प्रयत्न केला, रविराज किल्लेदाराने जे काही त्याला बिझनेस घालून दिले होते त्याच्यामध्ये तो अजिबात सक्सेसफुल झाला नाही. सगळे बिझनेस त्याचे डुबले. तेव्हा इथे आता व्यवसायामध्ये तर नागराज पूर्णपणे नाकारा ठरलेला असतो. म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता नागराजला रविराजने मेहनतीने कमावलेली प्रॉपर्टीसुद्धा लुबाडायची असते. पण त्यासाठी इथे एकही व्यक्ती जिवंत राहता कामा नये, म्हणून इथे नागराजने रविराज काकांच्या संपूर्ण कुटुंबाला उडवण्याची सुपारी दिलेली असते. आता हा गुन्हा लपवण्याचा परिपूर्ण प्रयत्न नागराज करत असतो.
नागराजने इथे महिपतला किडनॅप करायचं ठरवलेलं असतं प्रियाच्या सांगण्यावरून. कारण प्रियाला वाटत असतं की महिपत पकडला गेला तर नागराजचं सत्य बाहेर तर येईलच, पण त्याचबरोबर मी तन्वी नाही आहे हे सत्यसुद्धा बाहेर येईल. मग मला कुणीही विचारणार नाही. सुभेदार किल्लेदार यांच्या घरामध्ये मी इतकी माजत राहते, पण जर त्यांना कळलं की मी त्यांची कुणीच नाही आहे तर माझी अवस्था खूपच जास्त बिकट होईल. आणि म्हणूनच दोघे जण आता स्वतःला वाचवण्यासाठी महिपतचा बळी द्यायला तयार होतात. पण दोघांमध्ये सुद्धा महिपतला मारण्याची काही हिंमत नाही आहे. त्याला फक्त एका गोडाऊनमध्ये नुसतं बांधून ठेवलं आहे. पण त्याला मारण्याची हिंमत ना नागराजमध्ये आहे ना प्रियामध्ये. पण प्रेक्षकांनो इथे आता महिपतला कळलेलं असतं की दोघांपैकी एकाला तरी माझ्या बाजूने मला करावं लागेल, जेणेकरून मी इथून सुटू शकतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रिया प्रयत्न करत असते की मी स्वतःला कसं तरी सेफ करते. कारण इथून महिपत कसाही बाहेर पडला तरीसुद्धा तो माझ्यापर्यंत पोचता कामा नये. तर इथे नागराज घरी आलेला असतो, तेव्हा महिपतजवळ प्रिया थांबलेली असते त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी. आणि तेव्हा महिपत तिला तेच म्हणत असतो की या सगळ्यामध्ये तुझा जर काही हात नसेल तर मला इथून बाहेर काढ. तुझं कुणी काही वाकडं करणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो तिला भीती वाटत असते की जर मी इथे महिपतचे हात सोडले आणि त्याने पहिला माझा गळा पकडला तर? नाही, नाही, नको. मला जे काही करायचं आहे ते विचारपूर्वक करावं लागेल, असं ती म्हणत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया खूप उशिरा घरी आलेली असते. तेव्हा इथे अश्विन तिची वाट बघत असतो आणि जेव्हा तिला प्रश्न विचारतो, की "तू कुठे गेली होतीस?" तेव्हा इथे अर्जुन, सायली सगळेजणं तिच्याकडे बघत असतात. प्रिया म्हणत असते, "अश्विन, अरे काय झालंय तुला? मी तुला सांगितलं होतं ना, मी मैत्रिणीकडे जाते म्हणून. तसा मेसेजही केला होता." तेव्हा अश्विन म्हणतो, की "मैत्रिणीकडे गेले होतीस, पण कुठल्या? तुझ्या एका मैत्रिणीला मी फोन केला होता आणि तिने मला सांगितलं, की तुझा आणि तिचा कॉन्टॅक्टसुद्धा झालेला नाही आहे म्हणून. मग तू कुठल्या मैत्रिणीकडे गेली होतीस?" तेव्हा इथे प्रिया म्हणते, "अरे, मी माझ्या दुसऱ्या मैत्रिणीकडे गेले होते, म्हणून मला जरा यायला उशीर झाला." तेव्हा इथे घरातले सगळेजण तिच्याकडे संशयाने बघत असतात, की नक्की हिच्या डोक्यात चाललंय तरी काय? ही का बरं खोटं बोलत असेल? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया खोटं बोलते ही गोष्ट अर्जुनला आणि सायलीला समजलेली असते. पण आता ही गोष्ट अश्विनच्या सुद्धा लक्षात आलेली असते. सारखं तिचं फोनवरती बोलणं असू दे, चॅटिंग असू दे आणि रात्री अपरात्री घराच्या बाहेर जाणं असू दे, या सगळ्या गोष्टी आता अश्विनने बघितलेल्या असतात. तेव्हा इथे ज्या वेळेला प्रिया आता सकाळी पहाटेच घरातून बाहेर पडते, तेव्हा अश्विन तिला फॉलो करतो. अश्विन तिच्या मागोमाग जातो, कारण तिने आता प्रयत्न केलेला असतो की आपण महिपतची मदत करायची. तेव्हा महिपतने तिला सकाळ सकाळ आता जेव्हा बोलावलेलं असतं तेव्हा ती तिथे जाते आणि मग त्या दोघांमध्ये बोलणे होतात. महिपत तिला म्हणतो, जर तू मला मदत केलीस इथून बाहेर पडण्यासाठी तर तुझं नाव कुठेही येणार नाही, पण नागराजला मात्र या प्रकरणात अडकवायचं. त्याने माझ्याबरोबर वैर घेतले. जर त्याने मला किडनॅप केलं नसतं आणि जरी मला पोलिसांनी पकडलं असतं तरीसुद्धा मैत्री खातर मी नागराज शेठचं नावसुद्धा घेतलं नसतं. इतका विश्वास आहे मला स्वतःवरती. पण इथे नागराज शेठने मला किडनॅप करून माझ्याबरोबर त्याने दुश्मनी घेतली. आता ती दुश्मनी त्याला जरी कुठेतरी थांबवायची असेल पण मी थांबू देणार नाही. मी दुश्मनी निभावणार, असं महिपत प्रियाला सांगत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अश्विनने प्रियाचा पाठलाग केलेला असतो. तेव्हा अश्विन बाहेर उभं राहून त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा काही गोष्टी त्याच्या कानावर पडतात, काही गोष्टी नाही पडत. पण इथे आता प्रिया आणि नागराज या दोघांनी केलेला प्लॅन महिपतने फ्लॉप केलेला असतो. कारण महिपतने आता प्रियाबरोबर दुसरा प्लॅन तयार केलेला असतो, ज्याच्यामध्ये ते दोघे जण मिळून नागराजला अडकवणार असतात. तेव्हा प्रेक्षकांनो त्यांचं हे प्लॅनिंग, प्लॉटिंग जे काही सुरू असतं ते आता अश्विनने ऐकलेलं असतं. अश्विन म्हणतो, की "मी जर इथे आता मध्ये पडलो, तर हे लोकं मलासुद्धा सोडणार नाहीत. इतके क्रूर लोकं आहेत, की ते मलासुद्धा इथे मारू शकतात. तेव्हा मला आता या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे." शेवटीला प्रेक्षकांनो, नियतीने इथे आता प्रियाच्या पापाचा घडा भरलेला असतो आणि तिला शिक्षा देण्याची वेळ आलेली असते. तिचा अतिरेक खूपच जास्त वाढलेला असतो. त्यामुळे इथे आता लवकरच अश्विन ते बोलणं ऐकतो
आणि प्रिया कशासाठी बाहेर पडते आणि कुणाला मदत करते, या सगळ्या गोष्टी इथे आता अश्विनच्या समोर आलेल्या असतात. अश्विन म्हणतो की हिच्याबरोबर संसार करणं राहणं हे खूपच जास्त कठीण आहे. ती माझ्याबरोबर चांगलं वागण्याचं फक्त नाटक करते, नाहीतर ती किती क्रूर आहे हे आता सायली वहिनी आणि दादा या दोघांना आणि घरातल्या लोकांना बरोबर माहिती आहे. पण माझ्यापर्यंतच त्या गोष्टी वेळेवरती पोचल्या नव्हत्या आणि जरी पोचल्या असल्या तरीसुद्धा मी स्वीकारायला तयार नव्हतो. मला असं वाटत होतं की माझी बायको खूपच जास्त चांगली आहे, इनोसंट आहे. तिला लहानपणी आई-वडिलांचं जास्त प्रेम मिळालं नाही, मधुभावांचं प्रेम मिळालं नाही म्हणून ती अशी झाली. पण खरं तर ती मुळातच तशी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अश्विन तिथून आता बाहेर पडतो. प्रिया घरी आलेली असते. तेव्हा प्रिया आल्यानंतर अश्विन म्हणतो, की "तन्वी कुठे गेली होतीस तू?" तेव्हा प्रिया म्हणते, "अरे सांगितलं ना मैत्रिणीकडे गेली होती." तेव्हा अश्विन म्हणतो, "कुठल्या मैत्रिणीकडे? की मित्राकडे गेली होतीस?" तेव्हा प्रिया म्हणते, "अश्विन, तू माझ्यावरती संशय घेतोस? या घरातल्या लोकांनी तुझे कान भरले की काय?" तेव्हा अश्विन म्हणतो, "माझे कान भरायची कुणालाही गरज नाहीये. मला माहिती आहे तू कुठे गेली होतीस. तू तुझ्या कुठल्याही मैत्रिणीकडे गेली नव्हतीस. बरं सांग तू कुठे गेली होतीस? कुठल्या मैत्रिणीकडे गेली होतीस ते सांग." तेव्हा ती आता उगाचच एका असं रँडम मुलीचं नाव घेते. अश्विन म्हणतो, "नंबर दे तिचा. मी आता तिला फोन लावून कन्फर्म करतोय." प्रिया म्हणते, "संशय घेतोस माझ्यावरती, संशय घेतोस?" तेव्हा अश्विन म्हणतो, "हो, मी संशय घेतोय. तू दररोज कुठे बाहेर जात असतेस आणि तासनतास येत नसतेस. मग मला कळायला नको माझी बायको कुठे जाते ते? जर मी असाच ड्युटीवरून कुठेतरी बाहेर निघून गेलो आणि तुला जर ही गोष्ट कळली, तर तुला कसं वाटेल?" तेव्हा प्रिया आता मनातच म्हणते, "अरे बाबा, तू कुठेही जा, मला काय करायचं आहे? मला फक्त माझ्या स्वतःचा जीव वाचवायचा आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन विचारत असतो, की "सांग ना, कुठे गेली होतीस?" तेव्हा प्रियाला आता भीती वाटत असते सगळ्यांच्या समोर त्या व्यक्तीचं नाव घ्यायला. तेव्हा अश्विन म्हणतो, "ठीक आहे, मी तुझी मदत करतो. तुला इथे भीती वाटते ना, मी तुझी मदत करतो." आणि अश्विन म्हणतो, की "प्रिया दुसरीकडे कुठेही गेली नव्हती. आज ती महिपत शिखरेला भेटायला गेली होती त्या गोडाऊनमध्ये, बरोबर ना?" तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायली यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, की "तन्वी, कुठे ठेवलेस तू महिपतला सांग मला. आत्ताच्या आत्ता खरं-खरं सांग." तेव्हा इथे प्रिया म्हणते, "महिपतला त्या गोडाऊनमध्ये ठेवलं होतं, पण आता तो तिथे नाही आहे आणि त्याला मी किडनॅप केलं नव्हतं. मी त्याला किडनॅप करण्याची वेळच आली नाही, कारण त्याला दुसरंच कुणीतरी किडनॅप केलं होतं. असतील त्याचे कुणीतरी दुश्मन. मी फक्त त्याला तिथे भेटायला गेले होते." तेव्हा इथे अश्विन म्हणतो, "हे सुद्धा तू खोटंच बोलतेस, कळलं ना? आणि खोटारड्या माणसाला ह्या घरामध्ये आणि माझ्या आयुष्यामध्ये अजिबात जागा नाही आहे. चल आत्ताच्या आत्ता इथून तू चालती हो." आणि इथे अश्विनने ठरवलेलं असतं, की मला फक्त तुला या घरातून बाहेर काढायचं नाहीये, तर तुझ्याबरोबर असलेले सगळे संबंधसुद्धा तोडून काढायचे आहेत. तेव्हा इथे प्रिया म्हणते, "अश्विन असं नको बोलू. हे बघ माझा या सगळ्यामध्ये काही हात नाहीये, काही लोभ नाहीये मला कसलाही." तेव्हा प्रेक्षकांनो, अश्विन म्हणतो, की "आत्तापर्यंत माझ्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रत्येक वेळेला मी तुला सपोर्ट केलंय, प्रत्येक वेळेला. पण तू काय केलंस? तू माझा विश्वासघात केलास. बरोबर ना? माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतलास. तेव्हा आता मला हे सगळं सहन होत नाहीये. माझ्या घरातल्या लोकांच्या विरोधात जाऊन त्यांचं मन दुखावून मी प्रत्येक वेळेला तुला सपोर्ट केलं. पण हे माझं चुकलं." तेव्हा प्रेक्षकांनो, अश्विनने आता डिव्होर्स पेपर काढलेले असतात आणि ते प्रियाच्या हातामध्ये दिलेले असतात आणि तिला सांगितलेलं असतं, की "तुझी स्वप्न खूप मोठी आहेत आणि ती विचित्र पद्धतीने तुला पूर्ण करायची आहेत कष्ट न करता. त्यामुळे तुझ्याबरोबर राहण्यात काही अर्थ नाहीये. म्हणूनच मी आता हे डिव्होर्स पेपर आणलेत, ते मी साईनसुद्धा केलेत. लवकरात लवकर डिव्होर्स पेपर तू साईन कर आणि इथून निघून जा." तेव्हा प्रेक्षकांनो, प्रिया म्हणत असते, "अश्विन, हे बघ आपण शांतपणे बोलूया ना, काहीतरी या सगळ्यावरती मार्ग काढूया. इतक्या पटकन तू इतका मोठा टोकाचा निर्णय कशासाठी घेतोयस?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लगेच अश्विन म्हणतो, की "मला निर्णय घ्यायचा नाही आहे, मी निर्णय घेतला आहे आणि माझं आता ठरलं आहे. मला तुझ्याबरोबर राहायचं नाही आहे आणि हाच माझा शेवटचा अंतिम निर्णय आहे." त्यानंतर प्रेक्षकांनो, सुभेदारांच्या घरामध्ये आता प्रियाला राहताच येत नाही, कारण अश्विनने ते लग्नच आता तोडलेलं असतं.
तिने आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यासाठी प्रत्येक वेळेला अश्विनने तिला माफ केलेलं असतं, पण ह्या वेळेला ती खूप मोठी चूक करते. ती एका गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम करत असते आणि ही गोष्ट अश्विनच्या समोर आल्यानंतर अश्विनला त्या गोष्टीचा खूपच जास्त राग येतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अश्विनने सांगितलेलं असतं की कुठल्या गोडाऊनमध्ये महिपतला त्याने बघितलं होतं. तेव्हा अर्जुनने आपली टीम त्या ठिकाणी पाठवलेली असते. पण प्रेक्षकांनो, ज्या वेळेला तिथे पोलिसांची टीम पोहोचते, तिथून सुद्धा आता महिपत शिखरे फरार झालेला असतो. तो पळून गेलेला असतो. पण इथे अर्जुनने ठरवलेलं असतं, की जोपर्यंत इथे आता महिपत सापडत नाही आणि खऱ्या गुन्हेगाराचं नाव बाहेर येत नाही, तोपर्यंत त्याचा शोध सुरूच राहणार, असं प्रेक्षकांनो इथे अर्जुन आणि पोलिसांनी ठरवलेलं असतं. तर अशा रीतीने इथे अश्विनने खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो.